मस्त घे घे ये फारच घे. छान छान मस्त नानू साहेब. जय हो नानू. नानासाहेब हो, तुमची ही लहानपणची सगळी गंमत ऐकून खूपच मजा आला हो. खूपच. जांभळाच्या झाडावर चढला होतात काय? आता हा कार्यक्रम संपला ना नानासाहेब? नाही नाही, नानू साहेब. नानू साहेब, किंवा मला तुमचे लहानपणचे फोटो दाखवा. खास करून तो बंबातली राख लावलेला. जय हो जय हो. खूप छान खूप छान खूप छान वाटतंय. खूप जय हो आहे हो सगळं. जय हो. सुरेशराव, मी ज्ञानामृत पाचतो म्हणून मुलांनी वचपाच काढलाय माझा अगदी. नाही 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 हो नाही हो. किती म्हणजे हे सगळं खूपच खूपच कमाल आहे हो. आणि म्हणजे माझ्यासाठी तर अगदीच म्हणजे हे असलं कधी मला कल्पनाच नाही हो की असाही आनंद साजरा करता येऊ शकतो. खूपच कमाल आहे. जय हो बाबाजी. बाबाजी जय हो. शांती 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 शांती. नाना लहानपणी कसे होते हे तुम्ही आत्ताच पाहिलं. आता तरुणपणीचे नानामाई कसे होते हे बघूया. बाई पाठ आहे ना. हो चल चल छान कर. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. सुंदर. टिंग टॉंग. आले आले. टिंग टॉंग टिंग टॉंग. अगो बाई, आता कोण? एक तर नुकतीच अर्चू झोपलीये. बेलच्या आवाजाने उठली की नाकी नऊ आणेल ही. संजीवनी. काय हो? अहो काय करताय तुम्ही? अरे लेके आओ लेके आओ. हाँ. ओ बाई. संजीवनी बाई, सोफा पर का सोफा आणला की नाही तुमच्यासाठी सोफा. कौन है? अरे जाओ जाओ, वो दूसरा 2 टुकड़ा जल्दी भेज दो. जाओ 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 जाओ. काय कसा आहे सोफा? खरंच खूप सुंदर आहे हो. खरं सांगू, माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती बघा. खरं तर अमितच्या बारशाला आणायचा होता, पण तेव्हा नाही जमला. पण भारी खुश होणार आहे हा तो. उड्या मारून मारून अगदी नाकी नऊ आणेल. कोण? चला तुमचं आपलं काहीतरी. बरोबर, तू आधी बस तरी, बघ तरी कसा आहे. नाही नाही, तुम्ही आधी बसा, मी चहा टाकते. आणि त्या कामगारांना पण द्यायला लागेल ना हो. थांबा आणते 2 कप अजून बाकी. संजीवनी त्याला वेळ आहे अजून. तू आधी उद्घाटन कर बघू. असं म्हणता? मी काय म्हणते, पण हळदी कुंकू लावू का? तुला बरं वाटणार असेल तर नक्की लाव. भावना महत्वाची. काय? आणते. हा ये ये. हा परमेश्वरा, हा सोफा आमच्याकडे वर्षानुवर्ष टिकू दे रे बाबा. बाप्पा. बस संजीवनी, बस तू आधी बस. खरंच तुम्ही हा सोफा आणलात, माझी हौस पुरवली. मागच्याच महिन्यात अंगणात लाद्या बसवून घेतल्या आणि आता हा सोफा. आता बरेच कार्यक्रम आपल्याला अंगणात करता येतील नाही का? आणि तुमचे एअरलाईन मधले मित्रमंडळी आली की त्यांच्या समोर हा सोफा किती स्टायलिश वाटेल नाही का? बोलूया, सगळ्यांना बोलूया.
मी काय म्हणतो, दिवाळीच्या आत सगळ्या भिंतींना रंग काढून घेऊया. सोफ्याला भिंती शोभायला हव्यात ना. खरंय तुमचं. अरे संसार नेहमी हसत खेळत करायचा असतो. एकसारख्या कुरबुरी, कटकटी, तक्रारी, त्याने काय होतं संजीवनी, दूध जसं करपतं ना तसा आपला संसार देखील करपत जातो. आणि आपल्याला ते नकोय. अरे आनंद द्यायचा आणि आनंद घ्यायचा, बस. आनंद एकदा वाटला की तो वाढतच जातो. आणि आपण त्याचा अनुभव घेतोय की देसाईवाडीत जो येतो तो म्हणतो, इथे आल्यावर कसं प्रसन्न वाटतं. हो, अगदी खरं आहे तुमचं. पण हे सगळं सोपं नव्हतंच तर. एखादं व्रत घेतल्याप्रमाणे आपण कमीत कमी भांडलो, कमीत कमी वादविवाद केले. त्यामुळेच तर झालं ना हे सगळं शक्य. हो. या हो, मी काय म्हणते, नाही म्हणजे आता अर्जुचा पहिला वाढदिवस आपण अगदी थाटात साजरा करूया, नाही का? म्हणजे अंगणात लाद्या बसवल्या, सोफा आला. आता कितीही पाहुणे आले ना तरी कसलीच चिंता नाही. सगळ्यांना बोलवूया आपण. बोलो बोलो, सगळ्यांना बोलो. तुम्हीच म्हणता ना, आनंद वाटला तो वाढतो म्हणून. तसंच त्याचप्रमाणे आपला संसार फुलला, बहरला, ते म्हणजे फक्त या वास्तूचे, आपल्या वडीलधाऱ्यांचे, आपल्या आप्तेष्टांचे आशीर्वाद होते म्हणूनच ना. बोलूया, सगळ्यांना बोलूया आणि सगळ्यांची तोंड गोड करूया. पण मी काय म्हणतो संजीवनी, एवढा सोफा आणल्याबद्दल माझं तोंड गोड नाही का करणार? आया करते की. आया ईश्य. आता त्यात ईश्य करण्यासारखं काय आहे? वा अग संजीवनी, थँक्यू 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 थँक्यू. बरं, आता आपल्या समोर येते या वास्तूत नांदणारी चौथी पिढी, अर्थातच अमित आणि विजया. मस्त आला. अरे वेडा आहेस का राजन तू? अरे नवीन लग्न झालं म्हणजे काय ऑफिसला यायचं नाही की काय? हा अय्या. अरे झालं रे बाबा, 2 वर्ष कोर्टशिप झाली, लग्न झालं, हनीमून झाला, आता ऑफिसला यायची वेळ आली. अरे आता विरहाची मजा घ्यायची. अमित, 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 जाम वाट लागले रे माझी. काय करू आता? चल रे बाबा, मी तुला नंतर करतो फोन. काय बायको बोलवते मला, तिला अटेंड करणं महत्वाचं आहे ना सध्या तरी. सध्या तरी? सध्या तरी म्हणजे काय? मारू नकोस. कोण होतं फोनवर? राजनच असेल ना? हो राजन होता, नाही आहे. हे राजन, मी करतो तुला नंतर फोन. ओके चल बाय. काय झालं आता? अरे काय झालं म्हणून काय विचारतोस अमित? तुला चांगलं माहितीये ना मला अजिबात इडल्या करता येत नाहीत म्हणून. हो. तरी हिला चांगल्या इडल्या करता येतात, हिला खूप छान इडल्या करता येतात, असं कशाला सांगितलंस माईंना? ते त्यांनी सांगितलं ना मला इडल्या करायला, सगळी गडबड झाली, दडदडीत झाल्यात इडल्या. मला खूप टेन्शन आलं रे अमित. अरे मग तू सांगायचंस ना माईला. शहाणाच आहेस हा? मी सांगायचं माईंना? हो. कळलं कळलं. माझी फजिती व्हावी म्हणून मुद्दाम केलंस ना तू हे अमित? अगं नाही. जा, तू बोलूच नकोस माझ्याशी. जा आणि खा त्या तू दडदडीत इडल्या. एक अक्षरही बोलू नकोस माझ्याशी. ए अगं ऐक ना विजया, अगं ऐक तरी. काय बोलू नको? लग्न झाल्यानंतर स्वतंत्रपणे पहिला पदार्थ केलाय मी आणि तो फसला.
आता सगळं हसतील मला. माई तर आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय हा अमित. किती बदललास रे तू. लग्नाआधी किती चांगलं वागायचंस तू माझ्याशी. तू हसतोयस अमित. अगं वेडाबाई, मी माईला आधीच सांगितले की विजयाला अजिबात स्वयंपाक येत नाही, पण आपण जरा तिची गंमत करूया. अमित, काही वाटतंय का तुला हे बोलताना? नाही. चल, तू खोटं बोलतोस ना माझ्याशी. तू सांगितलं आणि माईंनी ऐकलं. छे छे, शक्यच नाही. अगं अर्थात. काही बोलू नकोस तू. म्हणजे इकडून तिकडून सगळी फजितीच केलीस ना तू माझी. अगं नाही ग. ए विजया, ए अगं ऐक ना. हे बघ, उलट आता तुला अजिबात या घरात परक वाटणार नाही. अगं तुझ्या स्वागतासाठीच केलेली गंमत होती ही. आता उलट माईच तुला शिकवेल लुसलुशीत इडल्या बनवायला. अमित, खरं बोलतोयस ना रे तू? अगदी खरा. किती गोड घर आहे रे आपलं. खरंच खूप गोड. पण इडल्यांचं काय? अमित, हे अगं जा. एवढं मारतेस काय? अगं आत्ता कुठे लग्न झालं आपलं? तर या सगळ्या सादरीकरणांमुळे या वास्तूचा चक्क 100 वर्षांचा इतिहास इथे अतिशय गोड पद्धतीने जागवला गेला. खरं तर ही मूळ कल्पना अर्चूची, त्यामुळे तिचं कौतुक करायला हवं. शाबास अर्चू. थँक्यू. तुमच्यासाठी. शोभतेस हा देसायांची माहेर वाशीण. हे सगळं केल्यामुळे या वास्तूच्या मनातही आपल्यालाही माहित नसतील अशा अनेक आठवणी उचंबळून आल्या असतील. काळाच्या ओघात या वास्तूच्या भिंतींचे रंग बदलले, पण या वास्तूनी त्यात राहणाऱ्या माणसांचे रंग मात्र बदलू दिले नाहीत. परमेश्वरावरची श्रद्धा, चांगुलपणावरचा विश्वास, घरातल्या सगळ्यांचा आदर करण्याची वृत्ती आणि स्वतःबरोबरच इतरांच्याही सुखाची कामना करण्याची धारणा, या सगळ्या गोष्टी ही वास्तू बांधणाऱ्या आपल्या पणजोबांपासून ते आजच्या पिढीतल्या साक्षी, पल्लव, मयूपर्यंत कायम राहिल्या आहेत. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य म्हणायला हवं. आणि हा वारसा असाच पिढ्यानपिढ्या चालू राहावं हीच या वास्तूच्या चरणी मनापासून प्रार्थना. जय हो, जय हो नानासाहेब, भाईसाहेब, जय हो. बाबाजी, असंच लक्ष असू द्या सगळ्यांवर बाबाजी. आज जेवणात माझ्या सासूबाईंनी, माझ्या आजी सासूबाईंनी मला ज्या काही खिरी शिकवल्या त्या 5 प्रकारच्या खिरी होत्या, त्यांची आठवण म्हणून. पण आता संध्याकाळी मात्र सगळ्यांच्या फरमाईशीनुसार झणझणीत मिसळ आणि रात्री नेहमीप्रमाणे अर्चू आणि मुलांच्या आवडीप्रमाणे कुल्फी आणि केक कापला जाईल. असा आता तरी कार्यक्रम आहे. जय हो भाईसाहेब. पण माझी एक विनंती आहे, तुमच्या हातचा झकास चहा पाहिजे आता. अरे हो, एक सांगायचंच राहिलं. अमित दादा, मी आणि सतीश आमच्याकडून सगळ्यांसाठी संध्याकाळी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? काय 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 काय? हे अर्चू जरा धीर धर ना. सांगितलं ना संध्याकाळी आहे म्हणून. मॅग, देसाई घराण्याची परंपराच आहे सरप्राईज देण्याची.
सतीश, बॅक. मस्त सतीशराव. थँक्यू 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 थँक्यू. आले का सगळे? हो, माझी अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी हे दिवे घेऊन या वास्तूचा काना कोपरा उजळून टाकूया. जय हो जय हो. थोडक्यात काय, वाढदिवसाला माई जसं आमचं औक्षण करते ना, तसं या वास्तूच्या 100व्या वाढदिवसाला आपण सगळे मिळून या वास्तूचं औक्षण करूया. ये बघू इकडे बाळा. किती गोड आहे माझं लेकरू. इतक्या वर्ष तुम्हाला सगळ्यांना औक्षण करत होते, ते अगदी सार्थक झालं हो. वा 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 वा, उत्तम कल्पना आहे आदित्य. सगळ्या कार्यक्रमाची पूर्तता झाल्याचं समाधान मिळेल, नाही का रे? केरळी लोकांची ना शोभायात्रा बघितली आहे मी, अशी म्हणजे अशी पंट्या घेऊन जाणारी. खूप मस्त वाटतं ना. आपण करूया. येस. ए आदित्य, पण खूप छान आहे आयडिया. मेघना, एक काम कर, तू ना असे सिक्वेन्स लावून ठेव आणि आम्ही तिकडे लावतो पण ते. हा, ओके नाही रे आदित्य? प्लेट रेडी आहे, मी देतो. छान छान. वा, किती छान दिसते वाडी. अरे अगदी योग्य वेळी आले मी. येस. अरे हो, पण तुमच्या बरोबर तुमचे ते गेस्ट अँकी ते पण येणार होते ना? नाही, ते क्लायंट बरोबरच गेले. पण रिअली ही हॅज मिस दिस ब्युटिफुल मोमेंट. मला आधी कळलं असतं तर इथेच आले असते ते. हे दिव्यांचा सरप्राईज होता आदित्यकडून. नाही, ऍक्च्युली फक्त माझ्याकडून नाही, अमित दादा आणि सतीश तुमच्या तिघांकडून. हो, ग्रेट. खरंच अँकीने मिस केलं.
बट नेव्हर माइंड, मला माहिती आहे देसाईवाडीत अशा काही ना काही ओकेशन्स येतच असतील. ही विल रिअली एन्जॉय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे राहायला आल्यावर माझ्यासारखं त्यांनाही पीस ऑफ माइंड नक्कीच मिळेल. खरंय. आणि काय ना, ही वास्तू आहेच तशी, प्रत्येकाला मनशांती देणारी. मी आलोच. लावायचं एखादा दिया? नाही, ठीक आहे, एक लाव. झालं का रे सगळ्यांचं? या या सगळ्या असे. आता या कार्यक्रमाची सांगता आपण शांती मंत्राने करूया. सगळे माझ्या मागून म्हणा. हा जोडा. सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्वत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती.